पेट्रोलमध्ये इथेनॉल आम्ही ते वरचं जे काही 20% आहे ते पण पेट्रोलच्या भावात घेतोय. म्हणजे 104 रुपये लिटर इथेनॉल घेतोय आम्ही. म्हणजे आणि वरनं गाड्या पण खराब आमच्याच होत्यात. की जर तुम्ही इथेनॉल ऍड करताय तर मग आम्ही 100% पेट्रोल घेत नाही, 80%च पेट्रोल घेतोय. म्हणजे तुम्ही पेट्रोलचे दर कमी करायला पाहिजे होते. तर पेट्रोलचे दर कमी झाले का? नाही झाले. मग तर इंटरनल कंबशन इंजिन वरती डिस्कस करत असताना एक गोष्ट लक्षात आली म्हणून तुम्हाला सांगतो. E20 पेट्रोल आता लॉन्च केलंय सरकारनं. तर त्या E20 पेट्रोलचे फायदे किती आहेत, तोटे किती आहेत, हे याच्यावरती मला इतकं डिस्कस नाही करायचंय. एन्व्हायरमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर E20 पेट्रोल हे चांगलंच आहे. त्यामध्ये इथेनॉल त्यांनी 20% ऍड केलंय. मग त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय, ज्या आपल्या गाड्या होत्या त्या गाड्यांचं सगळ्यात महत्वाचं, सर्वसामान्य लोकांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं ऍव्हरेज आहे, त्या ऍव्हरेजवरती डायरेक्टली परिणाम पडायला लागलाय. म्हणजे 70, 80, 60 ऍव्हरेज देणारी गाडी आता 40 आणि 50 ऍव्हरेज द्यायला लागली. तर हा डायरेक्टली सर्वसामान्य लोकांवरती या जो काही सिस्टीम आहे त्याचा बोजा आलेला आहे. दुसरी गोष्ट, सर्व्हिसिंग जे काही गाड्यांची आहेत ती कामं काढायला लागल्यात. गाड्या आपल्या भाषेत जर बोलायचं झालं सर्वसामान्यांच्या भाषेत तर गाड्या जास्त कामं काढायला लागलेत. दुसरी गोष्ट, आता तुम्ही इथेनॉल वापरताय म्हणजे ते इथेनॉल तयार कोणत्या तरी क्रॉप मधून तुम्ही करत असाल. म्हणजे सरकारमध्ये डायरेक्टली टीका मला कोणत्या पर्टिक्युलरली करायचं नाही, एक सिस्टीमचा भाग म्हणून तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही इथेनॉल ऍड करताय तर मग आम्ही 100% पेट्रोल घेत नाही, 80%च पेट्रोल घेतोय. म्हणजे तुम्ही पेट्रोलचे दर कमी करायला पाहिजे होते. तर पेट्रोलचे दर कमी झाले का? नाही झाले. मग जाऊ द्या, ठीक आहे, पेट्रोलचे दर नाही कमी झाले ते पण मान्य आहे. आता तुम्ही इथेनॉल प्रोडक्शन करताय तर मग जो शेतकऱ्यांचा ऊस आहे त्या ऊसाचे तरी दर वाढले पाहिजे. ऊसाचे पण दर वाढले नाही. भाई म्हणजे काय चालू आहे? म्हणजे ऊसाचे पण दर वाढले नाही. पेट्रोलमध्ये इथेनॉल आम्ही ते वरचं जे काही 20% आहे ते पण पेट्रोलच्या भावात घेतोय. म्हणजे 104 रुपये लिटर इथेनॉल घेतोय आम्ही. म्हणजे आणि वरनं गाड्या पण खराब आमच्याच होत्यात. म्हणजे नक्की काय केलं पाहिजे? तर असा प्रश्न जर सरकारला कोणी विचारला तर त्यावरती सरकार असं काहीतरी उत्तर देत आहे की तुम्ही अपडेटेड गाड्या वगैरे युज करा. तर हे कितपत योग्य आहे किंवा याच्यावरती सोल्युशन काय काढलं पाहिजे? तर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.